हा एक ग्लास आहे. एकतर ह्याला तुम्ही एक एक चमचा करून असं पाणी भरू शकता किंवा डायरेक्ट असं. दोन्ही मध्ये ग्लास तर भरतायत, पण पहिल्या ह्याच्यात टाइम जास्त लागतो, एफर्ट जास्त लागतात ते, आणि दुसऱ्या ह्याच्यात एकदम इझिली जाते. तसंच तुम्ही प्रोटीन सुद्धा कम्प्लीट करू शकता, चिकन, अंडे, पनीर, सोया चंक्स किंवा वे प्रोटीन मधून. पण दोन्ही केस मध्ये तुमचे मसल तर बिल्ड होणार आहे, पण फरक काय की होल फूड मधून तुम्हाला जास्त टाइम लागेल, एफर्ट जास्त लागतात, आणि वे प्रोटीन मधून फक्त प्रोटीन घ्यायचे, मिक्स करायचे आणि प्यायचे, 2 मिनिटं पण नाही लागत. पण आता कसं आहे, वे प्रोटीन इतकं कन्व्हिनियंट आहे, तर फक्त वे प्रोटीन मधून आपण प्रोटीन इंटेक का नाही कम्प्लीट केलं पाहिजे? कारण होल फूड तुम्हाला फक्त प्रोटीन नाही देत, विटॅमिन्स आणि मिनरल्स सुद्धा देतं, आणि फक्त वे प्रोटीन मधून कम्प्लीट करायला गेले ना तर खूप महाग जाईल. तर सगळ्यात बेस्ट तुम्ही काय केलं पाहिजे, 70-80% तुम्ही फूड मधून कम्प्लीट केलं पाहिजे आणि बाकीचं वे प्रोटीन मधून. पण लक्षात ठेवा, मार्केटमध्ये 10 ब्रँड्स आहेत ना, तर 7 ब्रँड्स तर फेक असतात, मिक्सिंग, अडल्ट्रेशन. त्यामुळे एक चांगला ट्रस्टेड ब्रँड चॉईस करा, जसं की जीएनसी, जे मी पर्सनली युज करतो. 90 वर्ष जुना ब्रँड आहे, इन्फॉर्म चॉईस सर्टिफाईड सुद्धा आहे, आणि टेस्ट एक नंबर आहे, आणि जेन्युइन प्राइस मध्ये. आणि जर तुम्हाला हेच वे प्रोटीन अजून बेस्ट प्राइस मध्ये पाहिजे असेल ना, तर माझ्या स्टोरीच्या लिंकवर जा किंवा जीएनसीच्या वेबसाईटवर जा, आणि तिथे गेल्यावर माझा कोड युज करायला विसरू नका, J01, म्हणजे तुम्हाला अजून एक्स्ट्रा डिस्काउंट भेटेल. तर लवकर जावा आणि तुमचे प्रोडक्ट्स ऑर्डर करा, आणि ही रील तुमच्या मित्रांना पण शेअर करा.